कबनूरमध्ये महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून गेल्या 2 दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या अवमान प्रकरणावरून संतापलेल्या जमावानं बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांवर दगडफेक करण्यासह संशयित महिलेच्या घराची तोडफोड केली होती. या प्रकरणी 53 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कारवाईविरोधात इचलकरंजी आणि परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दाखल गुन्ह्यांची माहिती शासनाकडे पाठवली जाईल, त्यावर शासनाकडूनच निर्णय घेतला जाईल असं सांगत कबनूर चौकातील बेकायदेशीर झेंड्याबाबत कारवाई सुरू असून कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन केलं. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोपर्यंत बेकायदेशीर झेंडा निघत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या दरवाजातून जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. यावेळी गजानन महाराज गुरुजी यांच्यासह समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, येणारा उरूस साजरा करू न देण्याचा इशारा यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कबनूर चौकासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, DYSP विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले.